जनतेला वेठीस धरणाऱ्या दुर्गा श्रीराम आणि विराट कांबळे या दोघांना 2 वर्षाकरता तडीपार करण्यात आला आहे। घातक शस्त्रांचा वापर करून सामान्य जनतेला वेठीला धरून दमदाटी करणाऱ्या दोघांना सोलापूर व धाराशिव या 2 जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश बुधवारी काढण्यात आला। दुर्गा कृष्णा श्रीराम वय 40 जुना विडी घरकुल सोलापूर, विराट उर्फ पोपट हुसेनी कांबळे वय 25 बुधवार पेठ सोलापूर अशी तडीपार केलेल्या दोघांची नावे आहेत। यातील दुर्गा श्रीराम याच्या विरोधात सन 2016, 2017, 2021 व 2023 या कालावधीत सामान्य नागरिकांना शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करणे, घातक शस्त्राद्वारे दहशत निर्माण करून पैसे काढून घेणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे MIDC पोलीस ठाण्यात नोंद आहेत। दुसरा आरोपी विराट उर्फ पोपट कांबळे याच्या विरोधात 2023, 24 व 25 या कालावधीत मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पैसे काढून घेणे, शेतकऱ्यांना मारहाण करणे यांसारखे गंभीर गुन्हे जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात नोंद आहेत। दोन्ही पोलीस ठाण्यांकडून पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव सादर झाला होता। उपायुक्तांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1) अ ब अन्वये तडीपारीचा आदेश काढला। त्यांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश बजावून विराट याला पुण्यात तर दुर्गा श्रीराम याला बेळगाव येथे सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले।